नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव जे मित्रांनो मयूर क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, आपण ट्रेंडिंग असं एक रिलिक्स व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि जे सॉन्ग यूज केले ते एकदम ट्रेंडिंग असं सॉन्ग यूज केलं आहे. चिंब भिजलेलं जे सॉन्ग आहे एकदम ट्रेंडिंग असं पावसाळी सॉन्ग आहे, एकदम कडक असं जो काही कन्सेप्ट आहे आपण या व्हिडिओमध्ये रेडी केला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचं आजचा व्हिडिओ. आणि मित्रांनो, जे काय मी तुम्हाला प्रिसेट देणार ते प्रिसेट एकच प्रिसेट दिले आपली शेकफेट म्हणून असणार आहे. आणि बीटमार्क स्वतःला कसं काय तयार करायचं, रिलिक्स कसं ॲड करायचं, बीट कसं ॲड करायचे तर सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. तर शॉर्ट पण आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर मित्रांनो, तुम्हाला करायचं अलर्ट मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं सिम्पली. आणि यानंतर अलर्ट मोशन ॲप ओपन झाल्यानंतर लोडिंग होईल. त्यानंतर खाली बघू शकता प्लसचं ऑप्शन येते, यावर असं क्लिक करायचं आहे. आणि क्रिएट प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 9:60चा रेशो सिलेक्ट करायचं आहे. FPS 30 ठेवायचे आणि ब्लॅक कलर इथे बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचे आणि रेझोल्युशन जे आहे ते 10 इंच ठेवायचे आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आता इथे तुम्हाला एक सॉन्ग ॲड करावं लागेल. तर सॉन्ग मी तुम्हाला काय कराय, एक ब्लॅक कलर जी स्क्रीन व्हिडिओ आहे ती तुम्हाला दिली असणार आहे. तर ती सिम्पल तुम्हाला इथे असे ॲड करायचं आहे. त्यानंतर याचं सॉन्ग तुम्हाला घ्यायचं आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन जाईल, नाहीतर आपल्या वेबसाईटवर देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ असा ॲड केल्यानंतर वरती 3 डॉट आहे, 3 डॉटवर जायचं आहे. आणि मित्रांनो, एक्स्ट्राक्ट ऑडिओ असं म्हणून एक ऑप्शन असतं, यावर क्लिक करायचं आहे. आणि जो खालचा व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन तो डिलीट करून टाकायचं आहे. इथे एक बिट द्यायचं आहे, शेवटला एक बिट द्यायचं येऊन. आणि त्यानंतर आता तुम्हाला करायचं आहे मित्रांनो, इथे तुम्हाला एक मेन ऐकायचं, रिलिक्स ऐकायचं आहे. पहिली रिलिक्स काय असणार ते मी ऐकून घेतो. तर मित्रांनो, माझे रिलिक्स इथून पहिल्यांदा इथून चालू होते. तर तुम्हाला डायरेक्ट इथे बघू शकता 2 सेकंद 23 मिनिटपर्यंत इथे संपते आणि इथून दुसरा रिलिक्स सुरू होतो. तर अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला मित्रांनो, इथे बघू शकता इथे तुम्हाला दिसत आहे, यावर असं फक्त एकदा टॅप करायचं, एक बीट ॲड करायचे. त्यानंतर दुसरा रिलिक्स ऐकायचं. तर सिम्पली माझा रिलिक्स इथं आहे तर मी ते असं ॲड करतो बीट. त्यानंतर पुढे येऊन मी ते असं बीट ॲड करतो, म्हणजे तुम्हाला रिलिक्स ऐकायचं आहे आणि तिथे बीट ॲड करायचं. तर आपण पटकन रिलिक्स ऐकूया आणि बीट ॲड करून घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे बीट ॲड करून घेतलं आपण रिलिक्सप्रमाणे. आणि त्यानंतर मित्रांनो, एवढं काम झाल्यानंतर आता तुम्हाला करायचं आहे, तर मित्रांनो एक तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो खाली प्लस दिलं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे. आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक मी तुम्हाला फोटो बघू शकता हा फोटो घेतो. आणि वरती 3 डॉट जाऊन इथे बघू शकता मित्रांनो फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करूया. त्यानंतर यावर क्लिक करून शेवटपर्यंत त्याची लेअर वाढवून टाकूया. लेअर वाढवण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं 2 नंबरच्या. आणि यानंतर स्टार्टिंगला यायचं मित्रांनो, या जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं. नंतर इफेक्टचे ऑप्शन यायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे. आणि तुम्हाला कलर अँड लाईटचे ऑप्शन जो दिसत आहे ते वरती बघू शकता कलर अँड लाईट, यावर क्लिक करायचं आहे. नंतर सॅच्युरेशन हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे बघू शकता भेटेल, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टँडर्डसाठी क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला बघू शकता इथे दिसेल, तर याला लेफ्ट साईडला स्क्रोल करून याचे सॅच्युरेशन डायरेक्ट मायनसमध्ये करून टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा या फोटोवर क्लिक करून तुम्हाला इफेक्ट राहायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे. आणि वरती सर्च करायचं आहे विग्नेट VI टाकला, विग्नेट येऊन जाईल. त्यानंतर स्टँडर्डसाठी क्लिक करूया. विग्नेटच्या पुढे 3 लाईन आहेत, 3 लावले जाऊन तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रोल करून याची साईज जरा लहान करूया. त्यानंतर एवढं इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लसवर करायचं, प्लसवर नाही करायचं तर फोटोला क्लिक करायचं, इफेक्ट राहायचं, ॲड इफेक्टवर जायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला इथे गॉशन ब्लर हा इफेक्ट आहे तो तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. गॉशन ब्लर सर्च करायचं तुम्हाला मित्रांनो सिम्पली. तर 1 नंबरला गॉशन ब्लर जो इफेक्ट आहे तो येऊन जाईल. त्यानंतर स्टँडर्डसाठी क्लिक करायचं आहे. आणि बघू शकता गॉशन ब्लरच्या 3 लाईन आहेत, त्याच्यावर पुढे जाऊन तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ब्लर करू शकता. तर मी 130 ठेवतो, एवढं ब्लर मला चालेल. तर तुम्हाला पण एवढंच ब्लर करायचं आहे. आणि यानंतर आता मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं, तर इथे बघू शकता तुम्हाला आता मित्रांनो इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर एक तुम्हाला प्रोजेक्ट म्हणून दिला आहे, एक शेकवेट म्हणून, तो प्रोजेक्ट ऑन करायचा आहे. त्यानंतर हा प्रोजेक्ट असं दिसणार तुम्हाला. तर ग्रुपचा जो लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आणि हा ऑप्शन आहे, या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करायचं आहे. आणि मित्रांनो इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर मेन जो आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. आणि त्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्याला हा ऑन करायचा आहे आणि पेस्ट लेअर करून टाकायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर ही लेअर आहे ती ग्रुपची तुम्हाला इथे बघू शकता हा टाईम ड्युरेशन जो ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. आणि हा ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करून वाढून टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे आणि या ग्रुपच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचा जो खालचा आपण फोटो ॲड केला बॅकग्राऊंडला तो फोटो ॲड करायचा आहे. तो कसं ॲड करायचं, तर मित्रांनो तुम्हाला एडिट ग्रुपवर यायचं आहे. आणि जो खाली फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं आहे. आणि ते नावाचा जो बघू शकतो इथे तुम्हाला स्टारचा ऑप्शन आहे नावाचं जे आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आणि जो आपला फोटो आहे तो फोटो घेऊन वरती प्लसवर क्लिक करून टाकायचं आहे. अशा प्रकारे फोटो ॲड करायचे. आणि फोटो ॲड करून झाल्यानंतर बघून घ्यायचं फोटो आपला ॲड झाला आहे का नाही. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे फोटोज ॲड झाला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं आहे
यावर क्लिक करायचं, जो आपला बघू शकता ग्रुप चलर त्यावर क्लिक करायचं, वॉटर ट्रान्सफर यायचं आहे आणि इथे मित्रांनो तिसऱ्या नंबरचे ऑप्शन यायचं आहे आणि तुम्हाला इथे कीचं ऑप्शन द्यायचं आहे. त्या कीच्या ऑप्शनवर लॉंग प्रेस करून ठेवून तुम्हाला असं पुढे घेऊन यायचं त्याला. तर पुढे तुम्हाला इथे पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं मित्रांनो, म्हणजे असं तुम्हाला मोन दिसतं बघू शकता येताना. तर अशा प्रकारे दिसेल. तर एवढं काम झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मेन, तर मित्रांनो जो रिलिक्स आहे ते रिलिक्स इथे ॲड करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला यायचं मित्रांनो आणि प्लसवर क्लिक करायचं आहे आणि पहिला रिलिक्स तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे. ऐकल्यानंतर तुम्हाला काय करायचं तो ॲड करायचं आहे. ॲड कसं करायचं, तर तुम्हाला एक मी सोपी ट्रिक सांगतो. रिलिक्स काय करायचं, कॉपी करायचं आणि ते पेस्ट करायचं आहे. तर कसं करायचं, तर तुम्ही आपण पहिल्यांदा इथे काय करूया, इथे टेक्स्टवर जाऊया. तर टेक्स्टवर आल्यानंतर पहिला रिलिक्स ऐकल्यानंतर तुम्हाला करायचं आहे, तर इथून बॅक यायचं. अलाइट मोशनमधून बॅक आल्यानंतर काय करायचं, क्रोम ब्राउझर तुमचा असेल तो तुम्हाला ऑन करायचं आहे आणि याचं नेट जो आहे तुमचा नेट ऑनच ठेवायचं आहे आणि सर्च बारवर जाऊन चिंब भिजलेला जो रिलिक्स आहे हा सर्च करायचा आहे. त्यानंतर पहिला वेबसाईट सोडायचे, दुसरी जी आहे बघू शकता ही वेबसाईट राहील चिंब भिजले मराठी सॉन्ग रिलिक्स. हा जो वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि बघू शकता करायचं. कॉपी कसं करायचं, तर आपला जो पहिला आहे, तर आपला पहिला इथे वाक्य काय आहे बघू शकता रिलिक्स आहे ते आपण पहिल्यांदा इथे काय करूया, ऐकून घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला इथे हा धुंदगार वारा हा जो रिलिक्स दिसत आहे त्यावर असं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इकडून असे इकडे घेऊन टाकायचं आहे. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला कॉपी करायला एक ऑप्शन येईल, ते कॉपी करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं मित्रांनो आणि आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून इथे पेस्ट करून टाकायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो याचा कलर तुम्हाला वरतीच भेटेल. इथे कलर ग्रे आहे तर ग्रे कलरच्यावर क्लिक करून तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर रोबोट रेग्युलरमध्ये जाऊन तुम्हाला जो इथे बघू शकता व्ह्यू ऑल फॉन्ट्स यावर जाऊन तुम्हाला सर्च करायचं वरती पॉपीज असा PO टाकला तरी पॉपीज खूप सारे येऊन जातील. तर आपण पॉपीज सिम्बोल्ड हा बघू शकता हा जो फॉन्ट आहे यावर क्लिक करूया आणि हा फॉन्ट घेऊया आणि त्यानंतर याची साईज वाढवण्यासाठी तुम्हाला 18 PT हा जो ऑप्शन यावर क्लिक करून तुम्हाला याची साईज वाढवायचं आहे आणि याला नीट ॲडजस्ट करायचं असं आणि त्यानंतर मित्रांनो वॉटर ट्रान्सफरमध्ये येऊन याला असं खाली इथे घेऊन टाकायचं आहे. असं घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तर मित्रांनो आता याची जी लेअर आहे ती पहिला इकडे असं वाढून टाकूया पहिल्या बीटपर्यंत आपण आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्ही बॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपला जो शेक इफेक्ट आहे मध्ये त्याच्यामध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो बघू शकता इथे एक सोन्याचा झुमकाचा जो रिलिक्स आहे तो रिलिक्स आहे त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर त्याचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी इफेक्टवर राहायचं, प्रिंटआउट राहायचं, इफेक्ट कॉपी करायचं मित्रांनो. नंतर बॅक यायचं. आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून आणि हा जो बघू शकता हा जो रिलिक्स आहे त्या रिलिक्सवर येऊन तुम्हाला इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन मित्रांनो पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जो बघू शकता इफेक्ट लावल्यानंतर असं दिसेल. तर एवढं काम झाल्यानंतर जो मला करायचं आहे, तर हा जो लेअर आहे हा कॉपी करायचा आहे. वरती 3 इथे बघू शकता हा ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे, कॉपी लेअर करायचं आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला इकडे येऊन असे पेस्ट करून टाकायचे आणि याची लेअर अशी वाढवायचं आहे, एक्स्ट्रा असं डिलीट करायचं आहे. तर पटापट असे करून घ्यायचं आहे. तर आपण शेवटपर्यंत हे लेअर काय करूया, अशा प्रकारे इथे पेस्ट करून टाकूया, म्हणजे पेस्ट लेअर करून टाकूया. तर झाले बघू शकता. एवढं काम झाल्यानंतर फक्त तुम्हाला आता पुढचा रिलिक्स ऐकायचं आहे आणि इथे जाऊन हा तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो हा धुंदगर वारा त्याच्या पुढचा जो रिलिक्स आहे हा तुम्हाला असं बघू शकता हा शहारा कोवळा बघू शकता हा जो हा कोवळा शहारा हा जो रिलिक्स आहे आपण इथे आपण अशा प्रकारे इथे मित्रांनो बघू शकता कॉपी करून घेऊया. नंतर बॅक येऊन इथे पेस्ट करून टाकूया. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व इकडे रिलिक्स ऐकून घ्यायचे आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर पटकन आपण करून घेऊया मित्रांनो इथे पहिल्यांदा. तर इथे बघू शकता रिलिक्स आपले ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे आणि प्लसवर करायचं आहे. एक तुम्हाला शेप सिलेक्ट करायचं आहे, वरती 3 डॉट राहायचे आणि फिल कंपोजर हा सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन. त्यानंतर याची लेअर आहे ती शेवटपर्यंत वाढवायचं आहे आणि मित्रांनो स्टार्टिंगला येऊन या लेअरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कल्याण तुम्हाला फील्डवर हा ऑप्शन यावर यायचं आहे, ग्रेनेड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ग्रेनेड तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी सेट करतो आहे असंच तुम्हाला खाली व्हाईट आणि वरती जो ब्लॅक आहे तो सेट करायचा आहे. ब्लॅकवर जाऊन तुम्हाला याच्यावर जायचं आहे मधल्या ऑप्शन आणि ट्रान्सपरंट करायचं आहे. आणि मित्रांनो यानंतर तुम्हाला या व्हाईटवर क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या शेवटपर्यंत याची जर वाढवल्यानंतर याला काय करायचं, लॉंग प्रेस करून ठेवून तुम्हाला हा जेवढे रिलिक्स आहेत त्याच्या खाली घेऊन टाकायचं आहे. एवढं काम झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला जो शेक इफेक्ट आहे त्याच्यामध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर तुम्हाला हवा असेल जर इफेक्ट तुम्हाला आता इथे तयार करता येत नसेल तर इथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता याचं इफेक्टसुद्धा. तर इथे आपण ऑलरेडी इफेक्ट तयार केलं आहे. तर मित्रांनो एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर आता खाली एकदा प्लसवर क्लिक करायचं आहे, टेक्स्टवर जायचं आहे. टेक्स्टवर तुम्हाला काय करायचं आहे, इमोजी सर्च करायचं आहे. इमोजी म्हणजे सर्च करायचं नाही, इमोजी तुम्हाला ॲड करायचं. अशा प्रकारे इमोजी तुम्ही ॲड करू शकता.
त्यानंतर यावर ग्रेवर सिलेक्ट करूया, कलर ट्रान्सफर याला करूया आणि मित्रांनो जो आपला आयफोन इमोजी फॉन्ट आहे ते तुम्हाला मी देऊन जाईल आणि तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो काय करूया आपण आयफोन इमोजी तो फॉन्ट आहे तो ॲड करून घेऊ इथं पहिल्यांदा. तर बघू शकता आयफोन इमोजी फॉन्ट ॲड केल्यानंतर वरती बरोबर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला काय करायचं आहे, याला या खाली याला असं घेऊन टाकायचं आहे आणि तुम्हाला नीट ॲडजस्ट करायचं आहे. याच्या खाली रिलिक्सच्या खाली तुम्हाला ॲड करायचं याला आणि शॉर्ट पण त्याच्या जर वाढवायचं अशा प्रकारे. तर नीट ॲडजस्ट करून घेऊया याला मित्रांनो. तर एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला करायचं स्टार्टिंगला यायचं पुन्हा टेक्स्टवर क्लिक करायचं आहे, टेक्स्टवर जायचं आणि इथे तुम्हाला तुमच्या जे यूट्यूबचं वगैरे कसला लोगो असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तर मी माझ्या यूट्यूबचं लोगो ॲड करतो आणि याला व्हाईट कलर सिलेक्ट करतो आणि याला रेग्युलेटरमध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे इथे बघू शकता पॉपीचं सर्च करायचं. तर एक पॉपीस घेऊ, तुम्हाला आवडेल तो पॉपीस घेऊन टाका आणि याला खाली येऊन इथे असं नीट ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, म्हणजे असं चांगला दिसणार तुम्हाला मित्रांनो हा. तर अशा प्रकारे इथे बघू शकता हे झालं आहे आपल्या. यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता एक तुम्हाला व्हिडिओ दिला असणार, तो व्हिडिओ तुम्हाला करायचा मित्रांनो इथे ॲड करायचं आहे. तर मित्रांनो खाली प्लसवर क्लिक करून आपण जो व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घेऊया. हा व्हिडिओ दिला आहे आणि वरती 3 डॉटवर जायचं आहे, हार्टवाला हा व्हिडिओ आहे. 3 डॉटवर जाऊन आपल्याला फिल कंपोजिशन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ब्लेंडिंग ऑफ राहायचं, लाईट राहायचं, स्क्रीन करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला शेवटला बघून घ्यायचं आहे. जिथे एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो सिम्पल इथे डिलीट करून टाकायचा आहे आणि या रिलिक्सच्या खाली सर्व जे ग्रुपचे लेअर आहे याच्या खाली असं घेऊन टाकायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एडिट होऊन जाणार आहे. जर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ चांगलीशी कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाकायचं सिम्पली.